तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो होतो श्रीरामांनी तप केलेल्या पावनभूमी म्हणजे आपलं तपोवन. तर पहिल्यापासून पाहूया. सकाळी सकाळी झोला लेकर निकल पडे अपने कॉलेज की तरफ. कॉलेजचं क्लायमेट एकदम भारी होतं. ऍक्च्युली आपले नाशिक सिटीज बेस्ट क्लायमेट सिटी आहे. पहिलाच लेक्चर एवढा बोर गेला मित्रांनो, काय सांगू आता तुम्हाला. नंतर आम्ही खाली येऊन बसलो. तिथेही काय आपल्याला करमत नव्हतं, म्हणून आपण निघालो डीमार्टच्या दिशेला. तिथून पाहत होता आपली मंडळी आपल्याच वाट पाहत होती. पार्किंग मध्ये गाड्यांची गर्दी पाहून म्हटलं डीमार्ट वाले मस्त पैसा छापताय. मग आपल्या ग्रुपचा असं डिस्कशन मध्ये प्लॅन ठरला तपोवनला निघायचा. मग आम्ही तपोवनला निघालो. तपोवनात एंटर झाल्या पाहत होतो फोटोशूटचं खूपच जोरात चालू होतं लोकांचं. यांचं असं आहे, ब्लॉगर बनने चले ते मीम बन कर आ गए. फायनली 72 फुटी मूर्ती समोर उभं होतो मित्रांनो आम्ही. ऍक्च्युली मी पहिल्यांदा आलो होतो. तुम्ही म्हणशाल तुझ्या घराजवळ असून जात नाही ते काय मित्रांनो, आपण सिंगल लोक आहोत, आपल्याला असं दरवेळेस बाहेर निघणं जमत नाही मित्रांनो. ऍक्च्युली इथं भक्त भाविक कमी, त्याच्यापेक्षा कपल्सच खूप जास्त दिसत होते. यांचं तर वेगच चालू होतं मित्रांनो. मग यांनी काय माहित कुठून हे बुड्डीचे बाल उचलून आणले. गाईज मला एक प्रश्न होता, ही अशी कोणती बुड्डी जिचे गुलाबी कलरचे बाल राहतात. मग म्हटलं थोडं तपोवन एक्सप्लोर करू. ते काय मित्रांनो, मी पहिल्यांदाच आलो होतो, त्याच्यामुळे आपल्याला काहीच आयडिया नाही की इथं काय आहे काय नाही. ह्या सगळ्या त्या मावशींकडून ट्रेनिंग वगैरे घेत होता. ते कसं आहे मित्रांनो, MBA नंतर इथं स्टॉल लावायचं त्यांना, त्याच्यामुळे ट्रेनिंग घेत होत्या. आपल्या तर एकच आहे, सिंगल इज मज्जा आणि लाईफ. इथं तर फुल जिमचं प्रदर्शन चालू झालं. यांना पण मला एक लहानपणीचा खेळ आठवला, साखरेचं पोतं. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. खिड़खिड़ हसदी नजर